श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, माझ्या भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल. तुम्ही सतत बाहेर सुख शोधत फिरता, पण खरा आनंद बाहेर नाही, तो तुमच्या मनात आहे. माणूस मोठं घर बांधतो, पैसा कमावतो, लोकांमध्ये नाव कमावतो, पण जर मन शांत नसेल तर सगळ्याचा काही उपयोग नसतो. मी पाहतोय तुमच्यापैकी खूप लोक भूतकाळाच्या ओझ्याखाली जगत आहेत. जुन्या आठवणी, जुने अपमान, जुनी दुःख हे सगळं मनात धरून तुम्ही स्वतःला त्रास देता. पण मला सांगा, कोमेजलेलं फूल पुन्हा झाडाला जोडता येतं का? नाही ना. मग जे निघून गेलं त्याला धरून का बसता? जीवन पुढे चालण्यासाठी असतं, मागे वळून रडण्यासाठी नाही. लेकरांनो, तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, पण लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वर मोठं काही देणार असतो तेव्हा आधी संयमाची परीक्षा घेतो. रात्री जितकी गडद असते, सकाळ तितकी सुंदर उगवते. त्यामुळे अंधार पाहून घाबरू नका. तुम्ही सतत विचार करता, लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, पण मी सांगतो, लोकांचं काम बोलणं आहे. आज ते तुमच्यावर हसतील, उद्या त्याच लोकांना तुमचं यश पाहून आश्चर्य वाटेल. म्हणून लोकांच्या शब्दांनी स्वतःची किंमत ठरवू नका. हिरा कधीच स्वतःची किंमत सिद्ध करत फिरत नाही. माझ्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक मुद्दाम आले आहेत, तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला शिकवण्यासाठी. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला त्यांनी तुम्हाला माणसं ओळखायला शिकवलं. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांनी तुम्हाला स्वतःवर उभं राहायला शिकवलं. त्यामुळे प्रत्येक वेदनेचा द्वेष करू नका. काही जखमा आयुष्याचं मोठं ज्ञान देऊन जातात. आणखी एक गोष्ट, तुम्ही स्वतःलाच खूप कमजोर समजता, पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यात किती ताकद आहे? संकट आला तरी तुम्ही अजून उभे आहात, म्हणजेच तुमच्या आत लढण्याची शक्ती आहे. वादळ नेहमी मजबूत झाडांची परीक्षा घेतात. तुमचं मन सतत भीतीने भरलेलं असतं, जर मी अपयशी ठरलो तर. पण लेकरांनो, अपयश म्हणजे शेवट नसतो. अपयश म्हणजे परमेश्वर सांगतोय, अजून प्रयत्न कर. नदीला जर पहिल्या दगडाने थांबायचं असतं तर ती कधी समुद्रापर्यंत पोहोचली नसती. मी तुम्हाला आज एक संकेत देतो, तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी बदलणार आहे. जे अडलेलं आहे ते मार्गी लागेल. जी चिंता सतत मनात आहे तिचं उत्तर मिळायला सुरुवात होईल, पण त्यासाठी विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. शंका मनाला कमजोर करते, विश्वास मनाला शक्ती देते. लेकरांनो, तुमच्या शब्दांमध्ये खूप ताकद असते. तुम्ही सतत स्वतःला म्हणता, माझ्याने होणार नाही, आणि मग मनही तसंच म्हणायला लागतं. आजपासून स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. रोज सकाळी स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. हा विश्वास तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदाकडे पाहून दुःखी होता, पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला त्याचा वेळ मिळतो. काही फुलं लवकर उमलतात, काही उशिरा, पण प्रत्येक फुलांचं सौंदर्य वेगळं असतं. त्यामुळे स्वतःची तुलना कोणाशी करू नका. माझ्या भक्तांनो, राग, मत्सर आणि चिंता यामध्ये स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका. शांत राहा, कारण शांत मनातच योग्य विचार जन्म घेतात. जसं स्वच्छ पाण्यातच आकाश स्पष्ट दिसतं, तसंच शांत मनातच योग्य मार्ग दिसतो. आजपासून एक निर्णय घ्या, भूतकाळ सोडायचा, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि भीतीशिवाय पुढे चालायचं, कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे.